एवढा चांगल्या क्लासिकल प्रस्तुतीनंतर आणि त्याच्या आधी आपण 2 गाणी ऐकली फिल्मी संगीतची. त्यानंतर एक वेगळा फ्लेवर ऍड करायला मी पद्मवाशीला इन्व्हाइट करतो. आइए पद्मवाशी. कविता राहिली होती ना रिकॉर्डिंग. इथे आता दुर्वाने आपल्या कविता प्रस्तुत केला, पण ही कविता अनिल निगुडकर यांची मी काही लिहिलेली नाही आहे, पण आवडली म्हणून तुम्हाला ऐकवते. ही अण्णावानी नावाने केलेली कविता आहे त्यांची. तर पुन्हा त्याच्यात नाव केव्हा अण्णा आलं तर लई चांगलं आहे ना. नावात काय असतं हे बऱ्याचदा लोक विचारत असतात. नावात किती मजा असते हे शोधून कधी पाहत नसतात. नाव लक्ष्मी बिचारी परी पैशांसाठी वणवण फिरते. शांती नावाची माझी बायको रात्रंदिवस कटकट करते. विनोद नावाचे ग्रस्त कधी विनोद कोणाला सांगत नाही. नाव संतोष असलं तरी संतोषाने जगत नाही. प्रकाश अंधारे नावाचे ग्रस्त नेहमी मधला भेटत असतात. कधी प्रकाश कधी अंधार त्यांच्या जीवनात येत असतात. अशोकाच्या मनात न जाणे कुठला शोक दडला असतो. सदानंद प्रमाणे आमचा अशोक सर्वांवरती चिडला. मिळून मिसळून शाणे साहेब शाण्यासारखे वागत नाही. भांड भांड ओढून सुद्धा भांड साहेब भांडत नाही. कांड साहेब साधे भोळे कुठलंही कांड करत नाही. वाट पाहून लाड थकले पार लाड कोणी करत नाही. घरी मंदिरी शेजारचे पुजारी पूजा कधीच करत नाही. रावणकर मात्र 2-2 तास रामाची पूजा करत राहील. केसकरांचे केस गेले त्यांना टक्कल पडलं आहे. टकले मात्र भाग्यवान अजून केस उरले आहे. राज्य गेले वाडे गेले नाव नुसतं उरलं आहे. 2 खोल्यात 6 राजवाडे जसे जसे राहत आहे. दोषांच्या मनात दोष नसतो. हर्षांच्या मनात हर्ष नसतो. थकल्यासारखा दोषी दिसतो. हर्षे नेहमी उदास राहतो. चीन मोडक्या दारासारखे करकरे करकर वाजत असतात. लहान हट्टी पोरांसारखे कुरकुरे कुरकुर करत असतात. 8 वर्षात अष्टपुत्राला एकही पुत्र झाला नाही. 7 पिढ्यात वाघमाऱ्यांनी एकही वाघ म्हटला. खरेचा खूप राग येतो. तो खरं कधीच बोलत नाही. खोटे मधून शोधून सुद्धा काहीच खोटं दिसत नाही. गंधे साहेब आपल्या कपाळावर गंध कधीच लावत नाही. मृदूला गोड बोले नवऱ्याशी पण गोड कधी बोलत नाही. काल परवाच्या गोष्टी सुद्धा आठवल्यांना आठवत नाही. काल परवाच्या गोष्टी सुद्धा आठवल्यांना आठवत नाही. टिकेकरांच्या पोटात सांगतो एकही गोष्ट टिकत नाही. हत्तीसारख्या लठ्ठबाईला वर्गातले मुलं मुंगी म्हणतात. वेस्ट इंडिजच्या खेळाडू सारखे त्यांचे गोरे मास्तर दिसतात. बोबडे साहेब न अडखडता तासन तास बोलत असतात आणि बेहरे साहेब न कंटाळता त्यांचं भाषण ऐकत असतात. कुत्रे मांजर पाळण करणे आमच्या मांजरेकरांना आवडत नाही. कुत्रे मांजर पाळण करणे मांजरेकरांना आवडत नाही. अत्रे मात्र कुत्रे पाळतात. कुत्र्यांशिवाय करमत नाही. कोल्यांच्या मुलीचं वाघांच्या मुलीशी म्हणतात लग्न ठरलं आहे. वाघ कोल्याचं कसं पटणार सर्वांनाच काळजी लागली आहे. परवा एका विचित्र लग्नात माझं जाणं झालं होतं. नवरा म्हणे बालदे कारण नवरीचं आडनाव नवरे होतं. डोळस वहिनी आपल्या भाग्यावर आजकाल फार चिडल्या आहेत. भेंडे आणि काण्यांच्या मुली त्यांच्या सुना झाल्या आहेत. भीमाबाई ठमाबाई 9 वारीतल्या बायका वाटतात.
शैला गौरी आणि चेतना बागेत ना मोह खेळा वाटतात. हे समजतील आहे. नाही त्यांनाच का निबुळकरांचंच ते बघ. आता इकडे विचार काय वाटतंय दोंडो पंत दगडो पंत जुन्या काळचे पेलवान वाटतात. महेश दिलीप शरद रमेश मुलींना आपले हिरो वाटतात. पुरुषांचा पगार आणि बायकांचं वय असं म्हणतात विचारू नये. तसंच म्हणतात कोणाची नावाची थट्टा सुद्धा कधी करू नये. झालं गेलं पुष्कळ झालं सर्व नावाची क्षमा मागतो. नावावर केलेली कविता आता निमूटपणे बंद करतो. मला याची फोटोकॉपी देशील काय पद्माताई म्हटलं याची फोटोकॉपी देशील मला. 60 + 30 वर ओव्हर 60 + 30 वर ओव्हर व्हावे अशी गणरायाला प्रार्थना. राहो आनंदी सौ सुलभा सप्रे सदना. सुधीर सुजाता देती हे आशीर्वचना. सुजाता आणि सुधीर आता वहिनीने पण लिहून आणलंय ते पण मी वाचून देते म्हणजे मग बाकीचा पुढचा कार्यक्रम सुरू होईल. अशा वहिनी ज्यांनी पण शुभेच्छा श्री सप्रे साहेब आणि सौ सुलभा. दिनांक 30/11/10. व्यक्ती हा आयुष्याचा चालीपाटावर आपापल्या किरदार पूर्णपणे निभावतो. उदरभरणासाठी एवं गृहस्थ धर्माचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी माणूस अनेक कार्य करतो. त्यातलेच एक महत्वपूर्ण कार्य म्हणजे नोकरी होय. नोकरी म्हणजे नुसते 10 ते 5 ऑफिसात कार्य करणे आणि धन अर्जित करणे नाही, अपितु नोकरी म्हणजे एक तपस्या आहे, एक यज्ञ आहे. ते व्यवस्थित निर्विघ्नपणे पूर्ण होणे ही महत्वाची गोष्ट आहे. आणि अशी ही महत्वपूर्ण तपस्या जिम्मेदारी या असे म्हणा की आयुष्याचे महत्वपूर्ण यज्ञ श्री सप्रे साहेबांनी निर्विघ्नपणे यशस्वीरित्या जिम्मेदारीने पूर्ण केले आणि त्यांची तपस्या पूर्ण झाली. हा एक फार मोठा आनंदाचा दिवस आहे. जसे सुख दुःखाचे क्षण ऊन सावलीप्रमाणे मनुष्याच्या आयुष्यात येतात त्यातलाच हा पण एक सुख आणि दुःखाचा सम्मिलित क्षण आहे. सुख म्हणजे आपले कार्य सुरळीत व्यवस्थितपणे पूर्ण झाले याचा आनंद आणि दुःख म्हणजे इतक्या वर्षाच्या ऑफिसात कार्य केले, ज्यांच्या सोबत कार्य केले इतक्या वर्षाचा सहवास सुटताना थोडे दुःख तर होतेच. अशा सुख दुःखाच्या ओम सावलीत श्री सप्रे साहेबांनी नोकरीत पूर्णत्व प्राप्त केले याचा फार फार आनंद आहे. आणि आता आपल्या पुढील आयुष्याची वाटचाल आपल्या जोडीदारासह सुखाने आणि आनंदाने करावी हीच माझी शुभेच्छा आणि आशीर्वाद. आता संपूर्ण कार्यक्रम चालला आहे. सर्व लोकांनी वेगवेगळ्या कविता वाचल्या. आईने आपली कविता वाचली, अर्पणनी पण वाचली. तो मेरे बने हुआ मैं भी कुछ लिखूं और पढ़ूं बाबा के लिए. कुछ पंक्तियां लिख के लाया हूँ वो आपके सामने पेश कर रहा हूँ. ये थोड़ी लाइट मूड में है. बाबा के व्यक्तित्व के अलग अलग रंग जो हैं उसके ऊपर. घूमते फिरते चले कई राहों से होकर चले. घूमते फिरते चले कई राहों से होकर चले. ले संग में सबको चले. क्या बात है, क्या बात है. जिंदगी है कुछ यूं चली कई रंग में देखी ढली. जिंदगी है कुछ यूं चली कई रंग में देखी ढली. कई फूल कांटे कई कली. क्या बात है, क्या बात है. चित्रकारी का शौक भी है. चित्रकारी का शौक भी एक बागवानी का लोक भी. खड़ी प्रिंट का उपयोग भी. क्या बात है, क्या बात है. इस प्रांत के हर भाग से तहसील, इस प्रांत के हर भाग तक तहसील से संभाग तक. इस प्रांत के हर भाग तक तहसील से संभाग तक. जाबाली से गावाली तक
क्या बात है, क्या बात है घूमने की बड़ी लगन, छोटे बड़े करके जतन, है घूमने की बड़ी लगन, छोटे बड़े करके जतन, घूमे फिरे होकर मगन, क्या बात है, क्या बात है जिंदगी की ये भी अदा, हम हैं सभी इस पर फिदा, है जिंदगी की ये भी अदा, हम हैं सभी इस पर फिदा, अपनों से कभी ना थे जुदा, क्या बात है, क्या बात है। एक सफर अब पूरा हुआ, व्यक्तित्व कुछ निखरा हुआ, एक सफर अब पूरा हुआ, व्यक्तित्व कुछ और निखरा हुआ, देते सभी मिलकर दुआ, क्या बात है, क्या बात है।